कोल्हापूर खंडपीठ प्रस्ताव पाठवा, 3 महिन्यात मंजुरी. सरन्यायाधीश गवई यांची घोषणा. कोल्हापूर. गेल्या 42 वर्षाच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आहे. मी अजून 3.5 महिने आहे, तोपर्यंत खंडपीठाचा प्रस्ताव द्या, अशा स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांना सर्किट बेंच उद्घाटन समारंभात दिल्या. खंडपीठ होणारच असल्याने मी आता भाषणात वारंवार सर्किट बेंच न म्हणता खंडपीठच म्हणतो, असे सांगत सरन्यायाधीश गवई यांनी एक प्रकारे खंडपीठाची घोषणाच करून टाकली. कोल्हापूरचे सर्किट बेंच हे सामाजिक न्यायाचा मौलिक दगड ठरावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. न्याय यंत्रणेचे जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करून ते लोकांच्या दारापर्यंत नेण्याचा माझा प्रयत्न राहील. जेव्हा औरंगाबाद खंडपीठ झाले तेव्हा काहींनी चेष्टा केली, हे कसले खंडपीठ असेही म्हटले. परंतु त्याच खंडपीठाने देशाला सरन्यायाधीश दिला, 4 मुख्य न्यायाधीश दिले, डझनावरी न्यायाधीश दिले. कोणतेही पद मिळवण्यासाठी नसते तर त्या पदाचा उपयोग करून सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका राहिली. एस. राजश्री शाहू महाराज यांनी दलितोद्धाराचे औद्योगिक कार्य केलेच, शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोलाचे पाठबळ दिले. बाबासाहेबांनी देशाला घटना दिली, त्या घटनेचा पाईक म्हणून मी सरन्यायाधीश झालो. शाहूंनी डॉक्टर बाबासाहेब यांच्यावर केलेल्या त्या ऋणाची उत्तराई करण्याच्या प्रयत्नातील खारीचा वाटा म्हणून सर्किट बेंच मंजुरीचा निर्णय घेतल्याने सरन्यायाधीश गवई यांनी सांगताच सभामंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला. या सर्वच कार्यक्रमात गवई यांचे प्रचंड कौतुक सर्वांनाच होते आणि कार्यक्रमातही शेवटपर्यंत जल्लोष होता. आपल्या 32 मिनिटाच्या भाषणात गवई यांनी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंधाचा वारंवार उल्लेख केला. सुमारे 7 मिनिटे ते त्या 2 महापुरुषाबद्दल कार्याबद्दलच बोलत होते.